नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रेड बनवणार आहोत. त्यामध्ये आपण ईस्ट आणि मैद्याचा वापर करणार नाही आहे. चला तर मग. हा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि हे दही घेतलेलं आहे 1 वाटी. सेम वाट्या, दोन्ही सेम वाट्याने घ्यायचं आहे. ह्या भांड्यामध्ये आता हे दोन्ही एकत्र करायचं. हे छान असं मिक्स करायचं आणि 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. ह्या दह्यामध्ये रवा चांगला भिजला पाहिजे. आता हे आपण उघडून बघूया. 15-20 मिनिटं झालेले आहेत. रवा छान असा फुलून आलेला आहे, एकदम सॉफ्ट पण झाला आहे, भिजला आहे छान असा. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आणि पाव चमचा 2 चिमूट साधारण होईल एवढं खायचा सोडा तो घातला. 2 चमचे तेल घालायचं, आपण जे कुकिंग ऑइल वापरतो ते. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे, बारीक सुद्धा झालेलं आहे एकदम. हे आता आपण एका मोल्डमध्ये काढून घेऊया. हा ब्रेडचाच मोल्ड आहे. ह्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे. तेल किंवा तूप लावलं तरी चालतं. या मिश्रणामध्ये पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर सुद्धा घालायचे. ते क्लिपमध्ये आलं नाही घालताना, तर तुम्ही घाला. वरून आपण थोडेसे जिरे घालणार आहे मी. मला जिऱ्याचा टेस्ट अशी आवडते. तुम्ही फ्लेक्सीड, चिया सीड असं घालू शकता. आपण जेव्हा मिक्सरला मिश्रण घेतो त्याच्या अगोदरच प्रीहीटला इकडं लावून घ्यायचा. मी 200 डिग्रीला 5 मिनिटासाठी लावलेलं आहे. कढईमध्ये आपण केक भाजतो तसं कढईमध्ये पण हा ब्रेड आपण भाजू शकतो. - 160 डिग्रीला 25 मिनिटासाठी हा एअर फ्रायर मी आता लावलेला आहे. आता एअर फ्रायर बंद झालेला आहे. आपण ब्रेड उघडून बघूया काय झाले. छान फुगलेलं आहे. आपण आता काढून बघूया. आता थोडंसं ह्याला तुपानं ग्रीस करायचं, व्यवस्थित तूप लावून घ्यायचं सगळीकडं आणि एक 10 मिनिटासाठी याच्यावर झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर आता हे आपण ब्रेड काढून घेऊया. मस्त स्पॉन्जी झालेला आहे. मस्त असा हेल्दी ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही हे करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू.